आपल्या भारतीय संस्कृतीत पशुधन हे एकेकाळी श्रीमंती आणि वैभवाचे मोजमाप करण्याचे साधन होते. विविध देश प्रदेशातील सत्ताधारी लोकांच्याकडे विविध मौल्यवान वस्तूंच्या सोबत मोठ्या प्रमाणात पशुधन असणे ही श्रीमंतीची खूण समजली जायची. कारण पशुधन हे बहुउपयोगी आणि माणसाच्या जगण्याशी एकरूप झालेले महत्त्वाचे घटक होते. इतिहासामध्ये विविध युद्धांमध्ये एकमेकांचे पशुधन पळवून नेल्याचे दाखले मिळतात. त्याचबरोबर एका राजाकडून दुसऱ्या राजाला भेट म्हणून हजारो लाखोंच्या संख्येने पशुधन व विशेषतः गायी दिल्या जायच्या. भारतीय माणसांच्या आहारामध्ये व शेती व्यवसायामध्ये गायी बैल हे प्राणी अतिशय मोलाची भूमिका बजावतात व त्यांना देवतेसमान समजून त्यांची सण उत्सवात पूजाही करतात. अशा या महत्त्वपूर्ण घटक असलेल्या पशुधनाचा बाजार श्री क्षेत्र खरसुंडी येथे अनेक वर्षापासून भरत आला असून पौष पौर्णिमेला या खिलार जनावरांच्या भव्य जत्रेला सुरुवात होते. तत्पूर्वी 4 दिवस जातिवंत मानदेश वाणाच्या शेळ्या मेंढ्यांचा बाजारही भरला जातो. हा दुष्काळ परिसर असल्यामुळे बहुतांश आर्थिक उत्पन्न हे शेळ्या मेंढ्यांच्या माध्यमातूनच मिळत असते व त्यातून केवळ उदरनिर्वाहच पार पडत असे. अलीकडे थोड्या पाण्याच्या सोयी झाल्यामुळे शेती व्यवसायाला चांगले स्वरूप आले आहे. सध्या शेतीचे मोठ्या प्रमाणात यांत्रिकीकरण झाले असले तरी आजही अनेक शेतकरी आपल्या शेतामध्ये गाय व बैलाचे पशुधन घरच्या सदस्याप्रमाणे जोपासतात. अशी महती असलेल्या पशुधनाचा मोठा बाजार म्हणून खरसुंडीचा पौष यात्रेचा बाजार केवळ महाराष्ट्र नव्हे तर संपूर्ण कर्नाटकमध्येही प्रसिद्ध आहे. येथे खिल्लार जातिवंत गायी, शेती कामासाठी उपयोगी बैले तसेच पैदाशीसाठी आवश्यक असलेले वळू बैल यासह सध्या बैलगाडा शर्यतीच्या जमान्यात आवश्यक असणारे अतिशय चपळ अशी खिल्लारी जातीची खोंडे या खरसुंडी बाजारामध्ये अस्सल स्वरूपात मिळत असतात. अनेक शेतकरी व व्यापारी वर्ग खरसुंडीच्या पौष यात्रेकडे नेहमीच उत्साहाने येतात. सदर यात्रेला सुमारे 200 वर्षापेक्षा जास्त कालावधीची परंपरा असून औंधचे तत्कालीन जाणते राजे पंत प्रतिनिधी यांनी ही यात्रा सुरू केल्याचा उल्लेख आहे. 25-30 वर्षापूर्वी गावचा विस्तार मर्यादित असल्याने गावाशेजारीच यात्रा भरायची व त्याला गावात देखील एक उत्सवाचे स्वरूप यायचे. परंतु खरसुंडी गावच्या नागरी वस्तीत अलीकडे प्रचंड वाढ झाली. त्यात भर म्हणून कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या टेंभूचा कालवा हा गावचा अगदी नजीकच खोदला गेल्याने यात्रेला अनेक अडथळे आले व यात्रेचा तळ अनेक भागात विखुरला गेला. सध्या तडजोड म्हणून जनावरांचा हा बाजार घोडेखोर रस्त्यावरील माळरानावर भरवला जातो, तर चैत्र यात्रेतील जनावरांचा बाजार हा झरे रोडवरील पेट्रोल पंप परिसरात भरवला जात आहे. तथापि हा बाजार गावापासून लांब गेल्याने गावातील स्थानिक उद्योग व्यवसायांना त्याचा मोठा फटका बसला आहे. एका वर्षी 2 जनावरांची यात्रा भरणारे खरसुंडी हे राज्यातील एकमेव ठिकाण आहे. तथापि येथे येणाऱ्या व्यापारी व भाविकांना अनेक गैरसोयींना तोंड द्यावे लागते. कृषी उत्पन्न बाजार समिती या संपूर्ण बाजाराचे व्यवस्थापन करते. तथापि त्यांच्याकडून वाढीव आवश्यक सुविधांची पूर्तता केली जात नाही. केवळ वीज आणि पाणी या व्यतिरिक्त बाजाराचा विस्तार होण्यासाठी नवनवीन सुविधांचे त्यांच्याकडून प्रयत्न होत नाहीत. ही खंत आहे. तसे प्रयत्न व्हावे व पशुधनाचा बाजार आणखी भव्य स्वरूपात भरला जावा अशी असंख्य पशुधन प्रेमींची इच्छा आहे. भरत पाटील, खरसुंडी.